रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, जर तुम्हाला सुद्धा असा व्हिडिओ बनवायचा असेल जो की मी डेमो मध्ये दाखवणार आहे इंट्रो झाल्यावर, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, ठीक आहे। तर विषय कसा आहे माहिती आहे का, जर व्हिडिओ बनवायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण बघावं लागतंच। तर व्हिडिओ पूर्ण नाही बघितला की विषय कसा होतोय थोडा वेगळा इकडे तिकडे, तुम्ही आपल्यालाच नाव लावताय की भाई व्हिडिओ चुकला असेल तसं। व्हिडिओ पूर्ण बघा, सगळं समजतंय। आणि व्हिडिओसाठी लागणारं सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल। टेलिग्राम चॅनलचं नाव DS Creation YT किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक केलं तर सुद्धा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घेऊ शकता। टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करते, तुम्हाला सगळं आपलं मटेरियल आणि जे काय आपण ज्याच्यामध्ये व्हिडिओ बनवतो ते ऍप्स तुम्हाला ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातात। त्यामुळे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, ठीक आहे। आणि जर काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा, तुमचा जो काय प्रॉब्लेम असेल तो आपण सॉल्व्ह करू। तर चला जरा व्हिडिओ निघाला होता, या व्हिडिओला आपण सुरू करू। तर चला व्हिडिओला सुरू करूया। त्याच्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला एक लाईक करून आपल्या व्हिडिओची एक म्हणजे कसा विषय जरा इमेज वाटली करूया आपली विषय, ओके। त्यामुळे जरा समजून घ्या, लाईक सबस्क्राईब करत चला आणि एक कमेंट छोटीशी विषय करून टाकायची, ठीक आहे। त्यामुळे कमेंट नक्की करा व्हिडिओला, ठीक आहे। तर चला व्हिडिओ सॉल्व्ह करूया। तर हा व्हिडिओ तुम्हाला सुद्धा एडिट करायचा असेल तर तुमच्याकडे दोन ॲप असणं अगदी गरजेचं आहे। एक आहे ते सुपर VPN आणि दुसरं आहे ते CapCut। हे सुपर VPN तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटते, प्ले स्टोअरवरनं घ्या, कनेक्ट करा, कनेक्ट केलं तरच व्हिडिओ बनत आहे। आणि हे CapCut काय तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटते। टेलिग्राम चॅनलचं नाव DS Creation YT किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि पिनड मेसेजमधनं ॲप घेऊन टाका। तर चला मी आता ह्या ॲपला ओपन करतो। ॲपला ओपन करून सिम्पली न्यू प्रोजेक्टवर क्लिक करा आणि तुम्ही मटेरियल सुद्धा डाउनलोड करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व मटेरियल वगैरे दिलेलं आहे, ठीक आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे फोटोमध्ये यायचं आहे। पहिल्यांदा जे काय आपले फोटो असतील ते सर्व फोटो जे काय असतील ते वळीनं सगळे लावून घ्यायचे, बरं का। हे बघू शकता, अशा प्रकारे वळीनं सगळे फोटो सिलेक्ट करायचे, लागे ॲड करायचा विषय, ओके। अशा प्रकारे सगळे फोटो ॲड करायचे। सगळे फोटो ॲड केले काय अशा प्रकारे बसतेत, बघू शकताय तुम्ही, ओके। आणि खालीवर काय फोटो होत असतील तरी विषय काय करायचं माहिती आहे काय, म्हणजे थोडे इकडं अलीकडंच आहेत, बरं, जास्त नाही। तुम्हाला फक्त इथं थोडं पुढे जायचं आहे, एक्सपेक्ट रेशोचा एक ऑप्शन दिसते, त्याच्यावरती क्लिक करून इथं 9:16चा रेशो सिलेक्ट करायचा। आणि जे फोटो अर्धे आहेत काय हे बघू शकता, फक्त 1 2 3 4 फोटो आहेत, ते फोटो फक्त त्या फोटोवरती क्लिक करायचं आणि फुल स्क्रीन अशा प्रकारे करायचा, फोटोला इकडे वाढायचा व्यवस्थित, ठीक आहे, बघू शकता। आणि व्यवस्थित फक्त फोटो सेट करायचा, तेवढं करून घ्या, मी सुद्धा करून घेतो। तर सगळं मी व्यवस्थित लावलं आहे। परत आता स्टार्टिंगला यायचं आहे आणि स्टार्टिंगला येऊन सिम्पली तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। आणि आपल्या मटेरियलमध्ये बीटमार्क सॉन्ग व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे काय अशा प्रकारे, ठीक आहे। आता हा व्हिडिओ तुम्ही इथे ॲड केल्यावर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, अशा प्रकारे थोडं पुढं जायचं आहे। आता काय करायचं माहिती आहे काय, ए वरचे जे आपले ए अशा प्रकारे थोडं पुढं जायचं आणि एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे, सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं, ओके। आता ह्याच्यावरती क्लिक केल्यावर काय करायचं माहिती आहे काय, जे आपले वरचे फोटो आहेत काय ते बीटमार्क प्रमाणे ॲड करायचे। हे बघू शकता, बीट 1 बीट 2 अशा प्रकारे चेंज होत आहे का नाही काय। आणि तुम्हाला काय करायचं, हे जे बीटमार्क आहेत ते तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, हे अशा प्रकारे जिथं बरोबर चेंज होतं तिथे यायचं, बघू शकता अशा प्रकारे। तिथं आल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचं, स्प्लिट करायचं आणि फोटोचा पुढचा पार्ट इथून डिलीट करून टाकायचा। दुसऱ्या फोटोपाशी यायचं आहे आणि कुठं चेंज होतं बघायचं, बरोबर जिथं चेंज होतं ते त्याच्यावरती क्लिक करायचं, स्प्लिट करायचं आणि पुढचा पार्ट डिलीट करून टाकायचा आहे। सेम हीच प्रोसेस वापरायची आहे आणि लास्टपर्यंत सर्व फोटो बीटमार्क प्रमाणे व्यवस्थित कट करून घ्यायचे, ठीक आहे। तर चला मी सर्व लास्टपर्यंत फोटो बीटमार्क प्रमाणे कट करून घेतो, तुम्ही सुद्धा करून घ्या। तर बघू शकता सर्व फोटो मी व्यवस्थित बीटमार्क प्रमाणे कट करून घेतलोय। आता परत तुम्हाला ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे आणि जो आपण व्हिडिओ लावला होता त्या व्हिडिओला इथून डिलीट करून टाकायचा आहे, म्हणजे अशा प्रकारे व्यवस्थित सगळा विषय होऊन जातो, ठीक आहे। तर जो आपला पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, अशा प्रकारे इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, बॉडी व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये तुम्हाला इथं ओपनिंग अँड क्लोजमध्ये हॉलो ब्लरचा इफेक्ट दिसून जाईल। हे बघू शकता, ओपनिंग अँड क्लोजमध्ये तुम्हाला हॉलो ब्लर इफेक्ट दिसतोय, त्याच्यावरती क्लिक करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर त्याच्या पुढे जो फोटो आहे त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। पुढच्या फोटोवरती क्लिक करून तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करून बॉडी इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे। बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, तुम्हाला इथेच 1 नंबरला ग्लोईंग डबलचा इफेक्ट दिसेल, तो इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सिम्पली ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे, ओके।
त्याच्यानंतर पुढच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये क्लिक करून बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला इथे रोटेट स्विंगचा आपला इफेक्ट दिसून जाईल, तो इफेक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. नंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये परत तुम्ही इथं बघू शकता वन वे शिफ्ट हा जो आपला इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं. त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आणखी एकदा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला ते चापट इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, तो म्हणजे क्लोन जस्ट टू. हे बघू शकता हा वाला. सिम्पली सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता इथून पुढे आपलं इफेक्टचं काम संपलेलं आहे. आपल्याला द्यायचे ते आता फक्त इथं ॲनिमेशन. तर ते देण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एकदम असा सोपा विषय पूर्ण सांगतो, ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, दोन फोटोच्या मध्ये जे ट्रान्झॅक्शन दिसते त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करा. ॲनिमेशनच्या जागी ट्रान्झॅक्शन देऊन टाकूया, वेळ कमी आहे थोडा विषय. ओके, तर काय करायचं माहिती आहे काय, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. ट्रान्झॅक्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता खूप सारे इफेक्ट तुम्हाला इथे दिसून जातात. बट तुम्हाला इथं काय करायचं आहे, कॅमेराचा इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. कॅमेरामध्ये तुमच्या समोर बघू शकता अशा प्रकारे खूप सारे इफेक्ट दिसून जातील. ह्याच्यामध्ये तुम्ही कोणता पण एक इफेक्ट तुम्ही इथं सिलेक्ट करून घेऊ शकता. बट माझ्या ह्याच्यानुसार जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथं कोणता इफेक्ट घ्या, तुम्ही सांगतो तोच इफेक्ट तुम्ही घ्या, ठीक आहे. हां, तर तुम्हाला इथे इलॅस्टिक ग्लोईंगचा जो इफेक्ट दिसतोय, इलॅस्टिक अँड ग्लोईंग, तो इफेक्ट म्हणजे हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे ट्रान्झॅक्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. हे ट्रान्झॅक्शन सिलेक्ट केल्यानंतर म्हणजे इथं हे ट्रान्झॅक्शन मी का सिलेक्ट करा म्हणतोय, कारण ह्याला बीटला हे व्यवस्थित सूट व्हायला, ठीक आहे. जर तुम्हाला नसेल तर तुम्ही काय करा, दुसरं सुद्धा घेऊ शकता. 3D शिफ्ट वगैरे असले काय तुम्हाला पाहिजे ते घेऊ शकता तुमच्या हिशोबानुसार, ठीक आहे. हां, तर बघू शकता 3D शिफ्ट सुद्धा भारी दिसतंय. बट माझ्या ह्याच्यानुसार इलॅस्टिक अँड ग्लोईंग इफेक्ट एकदम खतरनाक आहे, तोच इफेक्ट घ्या. तर तो इफेक्ट घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, थोडं अशा प्रकारे वर यायचं आहे. अप्लाय टू ऑलचं बटन आहे, सिम्पली त्या अप्लाय टू ऑलच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. नंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर काय अशा प्रकारे विषय होऊन जातो, बघू शकता. एवढं असं झालं की तुम्हाला काय करायचं, एकदम स्टार्टिंगला यायचं आहे बरं का. एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर सिम्पली तुम्हाला ॲडेड ओव्हरलेचं ऑप्शन आहे, सिम्पली त्या ॲडेड ओव्हरलेच्या ऑप्शनवरती तुम्हाला जे काय आहे ते क्लिक करून घ्यायचं आहे, ठीक आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला फोटोमध्ये यायचं आहे आणि मटेरियलमध्ये तुम्हाला अशा प्रकारची एक PNG बनवून दिली आहे. ती PNG तुम्हाला इथे ॲड करून पूर्ण स्क्रीनवर अशा प्रकारे दोन बोट धरून ह्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. ह्याला काय करायचं, अशा प्रकारे थोडं मोठं करायचं, बघू शकता. आणि अशा प्रकारे लास्टच्या फोटोपर्यंत आणून ह्याला अशा प्रकारे इथं सोडून द्यायचं आहे. अशा प्रकारे होऊन जाते. थोडं तुम्ही ह्याला छोटंसुद्धा करू शकता आणि व्यवस्थित वर इथं ॲडजस्ट तुमच्या हिशोबानुसार याला इथं ॲड करू शकता, ठीक आहे. एकदम असं खतरनाक दिसतंय. तर एवढं असं सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, या व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट करायचं. एकदम सोपा विषय बरं काय. तुम्ही इथं काय करायचं माहिती आहे काय, 1080 पिक्सल दिसतंय का नाही, तुम्हाला इथं काय करायचं आहे, म्हणजे इंस्टाग्रामवर जर पोस्ट करायचं असेल व्हिडिओ 2K 4K करायचं किंवा 1080 चालतंय, काय विषय नाही. 2K 4K विषय हार्ड आहे. पण जर तुम्हाला ह्याला व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचं असेल, क्वालिटी मेंटेन करायची असेल, क्वालिटी कमी म्हणजे असं व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं की क्वालिटी कमी होते, ते जर करायचं नसेल तर 720 पिक्सल करायचं आणि ह्या क्वालिटीमध्ये व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा. पण जर इंस्टाग्रामला पोस्ट करायचं असेल तर 2K 4K करायचं, 60 FPS करायचं, हे बघू शकता फ्रेम रेट. आणि जे काय तर इकडं हाय करून टाकायचं ना, हाय करून सिम्पली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे. आता 100% व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह ऑटोमॅटिक होतं आहे. बट ऑटोमॅटिक सबस्क्राईब होत नाही, त्यामुळे तुम्हाला सबस्क्राईबच्या बटनवरती क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आहे. कारण हा चॅनल माझा नाही तर आपला आहे, ओके. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि एक कमेंट करून टाका छोटीशी. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय, धन्यवाद.